सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू टार्गेट हुक वन्स अगेन. आपण एका खूप सुंदर अशा स्पॉटवर आलेलो आहोत मित्रांनो. अतिशय लो टाईड आहे आणि अतिशय अमेझिंग असं स्पॉट आहे मित्रांनो. आपण तेरेखोलला आलात तर तेरेखोलला एक हिडन केव्ह म्हणून जो नावाजलेला स्पॉट आहे, जिथे महाराष्ट्र आणि गोवा यांची बॉर्डर, समुद्री लाईन इकडे असते. सो ह्या साईडला तुम्ही बघताय ते आहे रेडी. आपला रेडीचा गणपती जो फेमस आहे, हा भाग तो राहिला. आणि ह्या साईडला बघितलात बिहाइंड द माउंटन हे आहे तेरेखोल. सो एक अमेझिंग स्पॉटवर आम्ही सकाळीच आलेलो आहोत आणि वी आर होपिंग टू सी सम कॅचेस. आजचं टार्गेट आपलं आहे ट्रिव्हॅलिस. सो गाईज, स्टे इन ट्यून. आपल्याला काही कॅचेस होत आहेत ते बघूया आजच्या दिवसात. आज सेकंड डे ऑफ फिशिंग आहे माझा. अँड देन वी विल ट्राय टॉप वॉटर लुअर्स. आज आता सुट्टी आहे, सो वॉट वी आर गोना ट्राय इज ऑल द टॉप वॉटर्स. आणि हां, आजचं मेन टार्गेट आपलं ट्रेव्हॅलीज आहे. सो होपफुली वी कॅच सम. सो गाईज, स्टे इन ट्यून. सो गाय, सकाळचे 7 वाजले नाही आहेत आणि आपण बघू शकता इथे पाऊस पडतोय. आज फेब्रुवारीचा महिना आणि फेब्रुवारीच्या महिन्यात अर्ली इन द मॉर्निंग पाऊस पडतोय. सो व्हॉट अन गुड एक्सपिरियन्स हिअर अर्ली इन द मॉर्निंग फॉर द व्हेरी नाईस अँड हेवी रेन. सो गाईज, इफ यू टॉकिंग अबाउट मॉर्निंग वॉक, look at this. Early morning fishing is not less than a trekking. Okay, it's really amazing to climb down the mountains. तर मित्रांनो, आपण आता पहिल्या स्पॉटवरनं सेकंड स्पॉटवर आलेलो आहोत आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. द बेस्ट व्ह्यू फॉर दिस मॉर्निंग फॉर अस, आय मीन. ओ तिकडे नेट्स टाकलेले आहेत. सो आय गेस आपण तिथे कास्टिंग नाही करू शकत. सो लेट्स सी, खाली जाऊन कास्टिंग करूया. तर मित्रांनो, आता वाजलेत सकाळचे 8. आता ऑलमोस्ट 1 आवर, 7 वाजल्यापासून आम्ही कास्टिंग करत आहोत. चांगला स्पॉट होता. त्या पॉईंटवरनं आपण ह्या पॉईंटपर्यंत आलो. फिडिंग 2दा आपल्याला दिसली, पण कुठची स्ट्राईक न झाल्या कारणाने आता आपण थर्ड लोकेशनवर चाललेलो आहोत. ऑलमोस्ट ह्या दोघांचा पॅकअप झाला की आपण समोर दिसतोय त्या बेटवर जाणार आहोत. आणि हा मध्य राहिला तो आहे तेरेखोलचा हाफ मून बीच. इकडे बरेचसे फॉरेनर येऊन कॅम्पिंग करतात. अँड वन ऑफ द बेस्ट प्लेस आय गेस. शांतता, कोणाचं न डिस्टर्बन्स असलेली अशी जागा. मित्रांनो, आपण एका सिक्रेट जागेवर आलेलो आहोत आणि मला म्हणतात आपण हिडन केव्ह. तेरेखोलचा एक जानामाना स्पॉट आहे. बरेच फॉरेनर इथे येतात जेवण करून राहण्यासाठी वगैरे. सो व्हेरी नाईस स्पॉट. तुम्ही बघू शकता, एक केव्ह आहे, पूर्ण नॅचरली बिल्डअप केव्ह आहे. आणि आय गेस केव्हच्या अदर एंडला हे बघा, ही छानपैकी केव्ह आहे. केव्हच्या अदर एंडला वाव. तर मित्रांनो, हे बघा, एक कोणीतरी, हे फॉरेनरच असतील ज्यांच्यानी हे कचरा पूर्ण जमा करून ठेवलेला आहे. सो आपली थोडी इंडियन मनस्थिती आपल्याला बदलावी लागेल. आपण जातो तिथे कचरा करतो. सो हे बघा व्ह्यू, इकडचा व्ह्यू बघा. हा राहिला व्ह्यू फ्रॉम दी अदर साईड आणि ह्या इकडनं व्ह्यू. आपण इथे जेवण वगैरे करून मस्तपैकी एक गुड टाईम स्पेंड करू शकतो. हा बघा,
तर मित्रांनो अशी सुंदर जागा आहेत ज्या नॅचरली बिल्डअप आहेत आणि आपण त्याचा व्यवस्थित वापर करावा अशी सगळ्यांकडे विनंती आहे, जेणेकरून कचरा हा बघा सो मोस्टली दिस आर सम ऑफ द मोस्ट ब्युटिफुल प्लेसेस, बट कचरा हा बघा. तर मी बऱ्याचशा फॉरेनर जे रशियन किंवा युरोपियन लोक इथे येतात फॉर एक्सप्लोरिंग द प्लेसेस, मी त्यांना बऱ्याचदा वेळी कचरा गोळा करून एका जागी ठेवताना पाहिलेला आहे. सो ऑलमोस्ट कुठेतरी आपण चुकतो मित्रांनो, आणि हा कचरा सगळ्यांनी आपण विनंती करायची सगळ्या लोकांना, एक्सप्लोर करा, एन्जॉय करा, पण कचरा नको करू. सो हे बघा, ऑन द वे आपल्याला हे कर्ना आपल्या लोकल भाषेत, सो लाईक अ वाईल्ड ब्लॅक करंट आपल्याला इथे मिळालेले आहेत. दे आर रॉ राईट नाव, सो कच्चे आहेत. आपण याचं पिकल करूया अँड आय विल मेक एन व्हिडिओ फॉर दॅट वन टू. सो इट्स अ व्हेरी हेल्दी, इट्स अ वाईल्ड fruit which we can eat and we can make pickle as well. So I'm going to use this one for making pickles. तर मित्रांनो आपचे लास्ट 2.5 तास 2.5 hours आपण त्या कॉर्नरपासून पूर्ण हा पट्टा कास्टिंग करत, हा राहिला आमचा हाफ मून बीच, आणि इकडनं पूर्ण ही कोस्टल लाईन आपण कास्टिंग करत आता आपण घरी निघालेलो आहोत. सो मागची 2.5 तास आपण कास्टिंग करतो आहे, पण काही हुकअप झाला नाही, नायदर इवन अ स्ट्राईक. सो कदाचित मासे सुट्टीवर गेले असतील. तर मित्रांनो आता ऑलमोस्ट 9 वाजलेत अँड वी आर बॅक टू होम. आता स्टोअर पण ओपन करायचा टाईम झालेला आहे आपला, सो त्याच्यामुळे आपण निघत आहोत. आणि हां, आजचं सेकंड डे पण विदाउट 0 कॅच फिश, थोडं डिसअपॉइंटिंग आहे, पण इट्स ओके, इट्स फिशिंग. सो आयदर इट्स नॉट टुडे, शुल बी टुमारो. तर मित्रांनो लेट्स स्टे इन ट्यून. बघूया आजचा दुसरा दिवस, पुढे कुठचे कॅचेस होतील व्हिडिओ आपण नक्की लाईक करा, सबस्क्राईब देखील करा. आमचा टार्गेट हुकचा स्टोअर सावंतवाडीमध्ये आहे. तर मित्रांनो तुम्हाला कुठचेही फिशिंग इक्विपमेंट्स किंवा फिशिंग रिक्वायरमेंट असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. यू कॅन फील फ्री, आयदर मी अँड पीटर, वी बोथ आर अवेलेबल ॲट एनी टाईम. थँक्यू वन्स अगेन मित्रांनो, अँड स्टे इन ट्यून.